नमस्कार अमरावती. अमरावतीतील सायन्सकोर मैदानावरील वादग्रस्त मेळ्याला अखेर पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मेला शुभारंभ होताच आमदार रवी राणा यांनी आक्रमक भूमिका घेत मोठं विधान केलंय. मैदानावर दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. अमरावतीतील सायन्सकोर मैदानावर पुन्हा एकदा श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मेला सुरू झाला असून उद्घाटनावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान या मैदानावरती यापूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वातावरण संवेदनशील बनले आहे. यावेळी आमदार रवी राणा यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत मैदानावर दहशत निर्माण करणाऱ्यांना इशारा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असताना कोणालाही दहशत निर्माण करू दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. हिंदू व्यक्तींच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत कठोर कारवाई व्हावी तसेच आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही रवी राणा यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि प्रशासनाकडे मागणी केल्याचंही त्यांनी सांगितले. येत्या 8 दिवसात कारवाई झाली नाही तर हिंदू समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिलाय. सायन्सकोर मैदान हे सर्वांचं असून येथे कोणालाही दहशतीचं वातावरण निर्माण करू दिले जाणार नाही असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान मेळाव्याच्या शुभारंभानंतर मैदान परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सायन्सकोर मैदानावरील मेळाव्याला पुन्हा सुरुवात झाली असली तरी राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले दिसते. आता प्रशासन पुढील काळात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आता मेळावा या ठिकाणी मला असं वाटते पहिल्यांदा कोणी हिंदू व्यक्ती येऊन या ठिकाणी या उत्सवाचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन याचं जे आज शुभारंभ केलं आणि गेल्या 8 दिवसापासून ज्या लोकांनी दहशत मचवली होती त्या दहशतीला मोडून काढण्यासाठी मी आलेलो आहे. आणि मला असं वाटते ही दहशत अमरावतीमध्ये सायन्सकोर मैदान हे अमरावतीच्या जनतेचं आहे, अमरावतीच्या महिलांचं, युवकांचं, बुजुर्गांचं, सगळ्यांचं आहे. आणि या ठिकाणी एखाद्या विशिष्ट जातीचे व्यक्ती येऊन जर दहशत मसवत असेल तर त्याचा बंदोबस्त पूर्ण हिंदू संघटना मी स्वतः आमदार म्हणून या ठिकाणी करील. मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की 8 दिवसाच्या आतमध्ये, पालकमंत्र्यांना विनंती केली आहे, CPना विनंती केलेली आहे आणि कलेक्टरला विनंती केलेली आहे की 8 दिवसाच्या आतमध्ये यांचे सगळे घरं बुलडोझरच्या माध्यमातून पाडले पाहिजे. यांना एका आरोपीला गजाआड टाकलं पाहिजे आणि 302च्या गुन्ह्यामध्ये फाशी सजा झाली पाहिजे ही माझी यांना मागणी. मागया तो ताई मागया. छत्रपती संभाजी महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन पुत्र हनुमान की जय.